बांधकाम कामगारांच्या कामकाजा संदर्भामध्ये काम बंद होण्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत 17/10 जो फतवा काढलेला होता तो मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला। इतकेच नव्हे तर त्याने असं सांगितलं की असं आदेश देण्याबद्दल आचारसंहितेचा अर्थ निघू शकत नाही आणि याबद्दलचा निकाल 6 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे। त्याच्यानंतर बांधकाम कामगार संघटना, संयुक्त कृती समिती, आणखीन 6 संघटना यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस दाखल केलेली होती। या उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून आम्ही त्यांना ताबडतोबीने 12 तारखेला भेटलो आणि 12 तारखेला त्यांनी आम्हाला चर्चेमध्ये असं सांगितलं की मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही अवलंब करतोय आणि त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी या आचारसंहितेच्या काळात सुद्धा बांधकाम कामगारांची सर्व कामे आम्ही सुरू करीत आहोत। सुरू करीत असताना त्यांनी सरळ पद्धतीने ते आदेश काढलेले नाही। त्यांनी एकदा समजा मुंबई हायकोर्टाने सांगितलं की तुम्ही काढलेला आदेश रद्द केला, याचा अर्थ असा होतो की पूर्वी ज्या पद्धतीने बांधकाम कामगारांची सर्व नूतनीकरणाची कामे, नवीन नोंदणीची कामे, लाभाची कामे, फॉर्म अपडेट्स करण्याची कामे ही जशी चालू होती तशी त्यांनी सुरू केली नाही। म्हणजे एका प्रकारे या मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करायचं सुरू ठेवलेलं आहे। याऐवजी त्यांनी 12 तारखेला आम्हाला असं उत्तर दिलं की आम्ही आता तालुका सेंटर्स जे आहेत ते सुरू केलेले आहेत। तालुका सेंटर्स सुरू करण्याचा निर्णय जो आहे तो महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि तो महाराष्ट्र शासनाने घेतलेला असल्यामुळे त्याच्यामार्फत आम्ही सुरू करतोय आणि ते सुरू करत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग आमच्याकडून झालेला आहे असं म्हणता येणार नाही। ठीक आहे, याबद्दल 12 तारीख झाल्यानंतर आम्ही सर्व महाराष्ट्रातून माहिती घ्यायला सुरुवात केली। तर ही जी काही तालुका कामगार सुविधा केंद्र आहे ते सगळे अर्धवट आहेत। कुठे सर्व नियमांचा भंग करून ही सगळी तालुका केंद्र उभं असलेली आम्हाला दिसली। एकतर 2500 स्क्वेअर फूटची जागा नाही, सिमेंट कॉन्क्रीटचं ते ऑफिस नाही, 5 जणांचा स्टाफ जो आहे तो त्याच्याबद्दलची जी शैक्षणिक पात्रता पाहिजे त्याची पूर्तता नाही आणि या स्टाफला या बांधकाम कामगारांचं काही कामच येत नाही, त्यांना काही प्रशिक्षण दिलेले नाही। आणि असं लक्षात आल्यानंतर आज या तालुका सुविधा केंद्रामध्ये असा अनुभव आहे की कामगारांच्याकडनं थम्स घेतला जातो, त्याच्याशिवाय नोंदणी होत नाही। याच्या आधी मग थम्स घेण्याची पद्धत नव्हती किंवा कायद्यामध्ये तशी तरतूद नाही की थंब घ्यायला पाहिजे। कायद्यामध्ये फक्त एवढीच तरतूद आहे या बांधकाम कामगारांच्या कायद्यामध्ये की कामगारांनी वयाचा पुरावा द्यावा, त्यांनी रहिवासीपणाचा पुरावा द्यावा आणि बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं आहे म्हणून 90 दिवसाचं प्रमाणपत्र द्यावं। यामध्ये थंब देण्याचा काही संबंध नाही। अर्थात हे थंब प्रकरण जे आहे ते पुढे चालू राहतं। भांडी देताना, सुरक्षा संच घेताना थंब्स घेतले जातात कामगारांचे आणि इतर सुविधा घेत असताना त्याच्याबद्दलची प्रक्रिया पूर्ण केली जाते। पण हे थंब्स प्रकरण केल्यामुळे मुळात त्यांनी कायद्याचा भंग करून आज या तालुका कामगार सुविधा केंद्रामध्ये दररोज 30 सुद्धा फॉर्म भरून होत नाही। 3 कर्मचारी आहेत, प्रत्येकाला 10 कामगारांचे सुद्धा अर्ज भरून होत नाहीत। सरासरी आज जो महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांच्या अर्ज नोंदणीचा जो वेग आहे तो सरासरी दररोज 1000 रुपये एकेका जिल्ह्यामध्ये आहे। 1000 अर्ज तो असल्यामुळे की प्रत्यक्षामध्ये जर 10 केंद्र एखाद्या जिल्ह्यामध्ये धरली तर 300 फॉर्म होतील, म्हणजे 600-700 फॉर्म होणार नाहीत। आणि इतकंच नव्हे तर नवीन नोंदणीसाठी, नूतनीकरणासाठी, लाभासाठी 1-1 वर्षाच्या दूरच्या तारखा दिलेल्या आहेत आणि त्यामुळे की हे सगळं त्यांचं तालुका कामगार सुविधा केंद्र जे आहे ती अपयशी झालेली आहेत, ती फेल गेलेली आहेत। आणि हा जो त्यांनी प्रयोग केलेला आहे त्या मंडळाने हे पूर्ववत काम सुरू करण्याच्या ऐवजी तालुका पातळीवर काम सुरू झालेलं आहे असं जे फतवा काढलेला आहे तो अत्यंत धादांत खोटा ठरलेला आहे, अपयशी झालेला आहे, अयशस्वी झालेला आहे। त्यामुळं
एका प्रकारे या मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान आता दररोज अपमान सुरू ठेवलेला आहे। तसंच मुंबई हे बोर्डचं जे ऑफिस आहे त्यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाने एक आदेश केलेला आहे 9 सप्टेंबर 2014 रोजी। त्या आदेशामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की बांधकाम कामगारांचे अर्ज एका महिन्यात निकाली काढले पाहिजे, पण यांना 2-2 वर्षे झाली तरी निकाली काढत नाहीत। सरळ सरळ महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचा भंग केला जातोय। अशा प्रकारे हे मंडळ मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान करीत आहे आणि त्यामुळे त्यांनी दिशाभूल केलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही अवलंब करतोय असं सांगून धादांत खोटं सांगून त्यांनी हे तालुका पातळीवर काम सुरू करायचं जे सुरू केलेलं आहे ते सुरू झालेलं नाही। आणि पूर्वीची जी पद्धत होती, कामगाराला हक्क आहे की तो घरात बसून आपले अर्ज भरू शकतो, त्याचे अर्ज चूक की बरोबर हे ऑफिसने ठरवायचं आहे, हा हक्कच काढून घेण्यात आलेला आहे। कामगारांनी अर्ज करण्याचा हक्क काढून घेतलेला असून तो तालुका पातळीवर नेमलेला आहे आणि त्या तालुक्याच्या ठिकाणी आज एकेका तालुका पातळीवर 1,000 कामगारांची नोंदणी जिथे करणं आवश्यक आहे तिथे 50 सुद्धा करू शकत नाही। सगळ्या कामगारांना एकदा तो त्या ठिकाणी गेला की त्याला परत यावं लागतं, त्याचा 1 दिवसाचा रोजगार बुडतो आणि याच्याबद्दल कसलीही पर्वा या मंडळाला नाही, याच्याबद्दल कसलीही यंत्रणा यांनी ठेवलेली नाही आणि महाराष्ट्र शासनाचा आदेशाचा भंग सुद्धा जाणीवपूर्वक या मंडळाकडून सध्या सुरू आहे। चर्चेमध्ये असंही ठरलं होतं की आचारसंहिताच लागू नाही कल्याणकारी मंडळाला, त्याने काढलेला आदेशच रद्द केलेला आहे। तर ज्यांचे तुम्ही भांडी देण्यासाठी, सुरक्षा संच देण्यासाठी ज्यांच्याकडून तुम्ही सह्या घेतलेल्या आहेत, ऑनलाईन नोंदणी केलेली आहे, त्यांना सुद्धा तुम्ही द्यायला तयार नाही, त्यांचे सुद्धा सर्व काम थांबलेले आहे। अशा प्रकारे आज महाराष्ट्रामध्ये या तालुका कामगार सुविधा केंद्राच्या नावाखाली कामगारांच्या दृष्टीने सर्व कामं ठप्प आहेत, परंतु कंत्राटदारांचं भलं करायचं काम तेवढं सुरू आहे। त्यांना हजारो करोड रुपयाचे चेक्स काढले जात आहेत आणि दिले जात आहेत आणि हा सगळा पैसा कामगारांचा आहे। हा सगळा उपकारामधून आलेला आहे, कामगारांच्या रक्तातून घामातून आलेला हा पैसा जो आहे तो कामगारांना देण्याच्या ऐवजी त्यांना टाचा घासून मारायला लावणे आणि भांडवलदारांची भर करणे हे जे चालू आहे हे एका दृष्टीने सुद्धा भयानक आहे की सरळ सरळ हे चालू आहे ते मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून चालू आहे। म्हणून सर्वांना एक विनंती आहे की आपण ज्या त्या तालुका सेंटरवर जायला हवं तिथे फोटो काढा, तिथे व्हिडिओ शूटिंग करा, व्हिडिओ शूटिंग करायचा अधिकार आपल्याला आहे आणि तिथे झालेली माहिती तुम्ही त्या कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईट जाऊन तिथे ईमेल आयडी तुम्हाला मिळेल तो पाठवून द्या, व्हॉट्सअप नंबर आपल्याला तुम्ही संपर्क करा, आपल्याला सांगितले जातील आणि संघटनेकडे सुद्धा आपण तक्रार नोंदवा आणि या पद्धतीने या तक्रारी द्यायचं काम जोरात सुरू करा। या संदर्भामध्ये लवकरच पुण्यामध्ये मेळावा घेण्याची तारीख डिक्लेअर केली जाईल आणि त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये एक तीव्र आंदोलन उभा केल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही। सध्या महाराष्ट्रातल्या 54 लाख बांधकाम कामगारांच्यावर ही जी काही बोर्डाची यंत्रणा आहे ती दररोज अन्याय करीत आहे आणि कंत्राटदाराचं भलं करायचं फक्त काम करीत आहे। त्या दृष्टिकोनातून आपण तक्रार करावी अशी आपल्याला मी आणखीन एकदा विनंती करतो आहे। हे जे YouTube चॅनल आहे, मी शंकर पुजारी, माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366। काही आपल्याला शंका वाटत असल्यास जरूर फोन करावा आणि आता आपण सर्व संघटनांनी एकत्र येऊन, सर्व बांधकाम कामगार संघटनेने येऊन जोरदार धक्का या महाराष्ट्राला दिल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही हे लक्षात घेऊन आपण त्याची तयारी करावी असे आवाहन करून मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की उद्या आपल्याला जे या मंडळाला निवेदन द्यायचं आहे ते आपल्याला निवेदन आम्ही आपल्याकडे देत आहोत आणि या पद्धतीने आपण पुढील तयारी करावी असे आवाहन करून मी आजचं विवेचन पूर्ण करीत आहे। धन्यवाद।